आर.टी. ॲडमिशन 2026-27. नमस्कार पालकांनो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर इथे आपण पाहू शकत आहात की निवड यादी म्हणजे लिस्ट क्रमांक 2 ही काल लागलेली आहे 15/5/2026 रोजी. आणि या दुसऱ्या यादीतील ॲडमिशन घेण्याची मुदत म्हणजे जी दुसरी यादी लागली आहे त्या यादीमध्ये ॲडमिशन घेण्याची मुदत ही आता पालकांना 23/5/2026 देण्यात आली आहे. निवड यादीतील लिस्ट नंबर 2 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 15/5/2026 म्हणजे काल यादी लागली संध्याकाळी. कालचा तर हा दिवस निघून गेला आहे. 23/5/2026 पर्यंत आपण आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपण या डॅशबोर्डवरती बघूया आर.टीच्या. तर हा थोडासा मोठा झाला आहे डॅशबोर्ड, कारण मोठा होणारच, कारण आता याद्या लागत आहेत. नंबर ऑफ ॲप्लिकेशन हे 2,89,286 होते. एवढ्या जणांनी अर्ज केले गेले होते. नंबर ऑफ सिलेक्शन्स हे 1,05,811 झाले होते. वेटिंगमध्ये 86,034 पालक होते. ॲडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये 79,871 पालकांनी ॲडमिशन घेऊन पूर्ण केले आहे. आणि ॲडमिटेड इन फर्स्ट वेटिंग सिलेक्शन लिस्ट पहिल्या वेटिंग सिलेक्शन लिस्टमध्ये 21 ॲडमिशन झालेले आहेत. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लिस्ट नंबर 2 जाहीर झाली. आता काय करायचं आहे, मला सीट लागली का, कसे चेक करायचे, शाळा निवड झाली आहे का माझी, कसे बघायचे, कोणती कागदपत्रे लागणार आणि कधीपर्यंत आपण प्रवेश घ्यायचा आहे. तर चला पालकांनी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपणास काय करायचं आहे की ॲप्लिकेशन वाईज डिटेल इथे यायचं आहे आणि इथे आपण क्लिक करायचं आहे. तर इथे आपण बघू शकत आहात ॲप्लिकेशन नंबर हा एक टॅब ओपन होतो. इथे आपण एक क्रमांक सिलेक्ट करायचा आहे, आपल्या ॲप्लिकेशन ID आणि गो म्हणायचं आहे. गो म्हटल्यानंतर इथे आपण पाहू शकत आहात की स्टुडंट नेम येते, स्कूलचे नेम येते, सिलेक्शन वेटिंग टाईप येतं, अलॉटेड येतं, ॲडमिशन स्टेटस वगैरे येतं. तर इथे ॲप्लिकेशन नंबर आहे आणि ते वेटिंग सिलेक्शन आलेलं आहे आणि इथे अलॉटेड यस आलेलं आहे. हे एका माझ्या कस्टमरचा मी भरलेला अर्ज आहे. तर आता ह्यांना सीट ही मिळाली आहे. ह्यांचा वेटिंग क्रमांक 18 होता आणि ते लाल अक्षरामध्ये प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक नंबर 18 पर्यंतच अर्जाची निवड झाली आहे असं लिहिण्यात आलेलं आहे. तर बऱ्याचशा पालक जेव्हा ॲप्लिकेशन वाईज डिटेल ओपन करून बघतात तेव्हा असे रेड मार्कमध्ये रिमार्क आहे. याचा अर्थ असा आहे, आता या केसमध्ये काय झालं आहे की या माझ्या कस्टमरचा 18 वेटिंग नंबर होता आणि सुदैवाने प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक 18, तर या शाळेमध्ये 18 नंबरपर्यंतच अर्जाची निवड झाली आहे. म्हणजे या माझ्या कस्टमरला त्याच्या मुलगीस ही सीट मिळाली आहे आणि आता त्याचे ॲडमिशन फिक्स होणार आहे. तर आता आपण काय करायचं आहे, आपणास सर्वप्रथम आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेण्यासाठी आपण व्ह्यू ॲडमिट कार्ड इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात की ॲडमिट कार्ड हे डाउनलोड झालेले आपणास दिसून जाईल. तर आपण हे ॲडमिट कार्ड घ्यायचे आहे आणि ॲडमिट कार्ड आपले घेऊन शाळेमध्ये जायचे आहे. तर फक्त ॲडमिट कार्ड घेऊन जायचे नाही आहे, तर याच्यासोबत आपणास हमीपत्र लागणार आहे. याच्यासाठी आपण हमीपत्रावर क्लिक करायचं आहे आणि ते डाउनलोड हमीपत्राचं ऑप्शन आहे, ते आपण हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर या हमीपत्रामध्ये विद्यार्थ्याचे नाव आपण सर्वप्रथम टाकायचे आहे. आपला अर्ज क्रमांक आपण अर्ज करतेवेळी आपणास ॲप्लिकेशन नंबर मिळाला होता तो इथे टाकायचा आहे. आपले नाव म्हणजे पालकाचे नाव, आईचे नाव, वडिलाचे नाव टाकायचे आहे आणि इथे खाली आपली सही म्हणजे पालकाची सही, नाव करायचं आहे, फोन नंबर टाकायचा आहे आणि डेट टाकायचं आहे. हे 2 डॉक्युमेंट्स आपण सर्वप्रथम कलेक्ट करायचे आहेत.
तर पालकांनो इथंपर्यंत आपला विषय कळाला तर पुढे आपण काय करायचं आहे, तर पुढे आपणास आपली जे काही डॉक्युमेंट आहेत ते आपली डॉक्युमेंट आपणास गोळा करायचे आहेत. तर ती कोणकोणती डॉक्युमेंट आहेत, तर आपणास माहीत आहे आपण ॲडमिशन घेतेवेळी आपण आपले कास्ट सर्टिफिकेट अपलोड केले होते. सर्वप्रथम म्हणजे लागणारे डॉक्युमेंट म्हणजे आपल्या पाल्याचा जन्माचा दाखला. आपल्या पाल्याचा जन्माचा दाखला हा ओरिजिनल घ्यायचा आहे. त्याच्यासोबत कास्ट सर्टिफिकेट घ्यायचं आहे, उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आहे, आपले आधार कार्ड, आपल्या मिसेसचे आधार कार्ड आणि आपल्या मुलगा किंवा मुलगीचे आधार कार्ड घ्यायचे आहे. व जर रेंट ॲग्रीमेंट असेल तर रेंट ॲग्रीमेंटची ओरिजिनल कॉपी आणि आपला उत्पन्नाचा दाखला पण सोबत घ्यायचा आहे. म्हणजेच रहिवासी पुरावा, जन्माचा पुरावा, परत जागेचा पुरावा, पॅन कार्ड असेल तर तेही सोबत ठेवा. याचा आपण एक सेट करायचा आहे आणि परत ह्याची एक आपण झेरॉक्स कॉपी काढून घ्यायची आहे आणि त्या झेरॉक्स कॉपीवरती आपण सही करायची आहे. आणि ह्या 2 कॉपी घेऊन आपण व्हेरिफिकेशन सेंटरमध्ये जायचं आहे. तर व्हेरिफिकेशन सेंटर कुठं असेल तर हे बघण्यासाठी मी माझा एक लास्ट व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये मी आपणास हेल्प सेंटरला कसा कॉन्टॅक्ट करावा हे त्या पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेले आहे. जिल्हा वाईज कॉन्टॅक्ट नंबर आहे. पण पालकांनो सध्या तर असं आहे की बऱ्याचशा शाळांमध्येच व्हेरिफिकेशन सेंटर आहे किंवा बऱ्याचशा शाळांमध्येच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतले जाते. तर आपण लवकरात लवकर हे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत तरच आपला नंबर पुढं सरकेल. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकर होत नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण पुढे प्रोसेस करण्यास दिल्यानंतर RTIचे अधिकारी आपल्या घरी येऊन लोकेशन वगैरे चेकमध्ये करतात. या प्रक्रियेमध्ये वेळ जातो आणि आपणास ॲडमिशन होण्यास उशीर होतो. तर आपण हे सर्व डॉक्युमेंट गोळा करायचे आहेत आणि आपण आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर पालक वर्गांनो आज मी या व्हिडिओमध्ये आपणास सांगितले आहे की आता लिस्ट तर जाहीर झाली. निकाल आपणास काय करायला पाहिजे, आपणास सीट लागली की नाही कसे बघायचे, आपला निकाल तपासायचा आणि आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे, हमीपत्र डॉक्युमेंट कोणते लागणार आणि आपण सगळ्यात शेवटी महत्त्वाचा विषय म्हणजे आपण आपले ॲडमिशन हे 15/5/2026 ते 23/5/2026 म्हणजे निव्वळ यादीतील लिस्ट नंबर 2 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत 15/5/2026 ते 23/5/2026 आहे. 23/5/2026 पर्यंत आपण आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. शक्यतो एवढा वेळ लावू नका, कारण लवकरच करून टाका. कारण परत RTIवाले आपले लोकेशनचे व्हेरिफिकेशन करण्याचे येतात. कारण आपल्याला माहीत आहे जे पहिली यादी होती त्या यादीमधील ज्यांना सीट कन्फर्म झाली आहे त्या पालकांना आपण भेटा, यांची एक गाईडलाईन घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बराचसा वेळ लागतो आणि बराचसा वेळ जातो. वारंवार शाळेमध्ये जावं लागते तेव्हाच आपणास सीट मिळते. कारण जर आपले सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर प्रोसेस लगेच होऊन जाईल आणि जर डॉक्युमेंटमध्ये अडथळा असेल तर थोडाफार वेळ लागेल. तर पालक वर्गांनो आज मी या माझ्या व्हिडिओमध्ये आपणास सांगितले पूर्ण माहिती दिली आहे. तर माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि माझे मनोधैर्य वाढण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण RT संबंधित असे व्हिडिओ परत येणार आहेत. धन्यवाद. थँक्यू.